तर एक मोठी बातमी आहे। जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला वाद आता विकोपाला गेलेला आहे। वंचितच्या सोशल मीडिया हँडलवरून आता आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली आहे। 3 दिवसांनंतर सुद्धा ही पोस्ट जैसे थेस ठेवण्यात आली आहे। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी आणि जितेंद्र आव्हाडांमधला जो वाद होता तो आता विकोपाला गेलेला आहे। वंचितच्या ट्विटर हँडलवरून आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, वंचितच्या ट्विटर हँडलवरून आव्हाडांना शिवीगाळ करण्यात येते। आव्हाड कशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधतात याचा सगळा तपशील हा ट्विटमध्ये देण्यात आलेला आहे। हे नेमकं सगळं प्रकरण काय? सिद्धेश, एखाद्या पक्षाच्या अधिकृत एक्स पोस्ट हँडलवरून अशा प्रकारचं पोस्ट करणं हे धक्कादायक आहे, कारण याच्यामध्ये शिवीगाळ आहे। शिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो या एक्स पोस्ट मध्ये करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एक एक्स पोस्ट केली होती। सोमनाथ सूर्यवंशी जे प्रकरण सध्या गाजतंय, सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत, जे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आहेत, ते सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला लढत आहेत। आणि ज्यावेळेस हा आदेश जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून आला होता त्यावेळेस सर्वच माध्यमातून याच्यावरची प्रतिक्रिया जी आहे ती आलेली पाहायला मिळाली। अशाच प्रकारची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक्सपोस्ट केली होती। मात्र या संपूर्ण प्रतिक्रियेमध्ये कुठेही प्रकाश आंबेडकर यांचं नाव घेतलं नव्हतं आणि याचाच राग वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना होता। आणि याचमुळे सर्वात आधी तर जितेंद्र आव्हाड यांनी जो ट्विट केलेला आहे किंवा जो एक्सपोज केलेला व्हिडिओ आहे तो रिट्विट केला आणि त्यानंतर त्यांनी त्याचा निषेध व्यक्त केला आणि त्याच्यानंतर अगदी काही त्यामुळे आता हा सगळा वाद नेमका आता कोणत्या टोकाला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। दरम्यान या वंचितच्या या ट्विट नंतर आता नरमलेले आव्हाड काय म्हणतात पाहूयात। एक रस्त्यावरची लढाई, निधी भंडारातली लढाई आम्ही लढत होतो, पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते। त्यांची लढाई वेगळी होती, आमची लढाई वेगळी होती। त्यांच्या लढाईला यश आलं याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे।